Good morning, students. We have our scheduled first unit test from 2nd September 2021. On Thursday, the first paper is English. The students who were absent for yesterday's online lecture, I have recorded this video for them because it is a revision video. Let me tell you that our first unit test activity sheet consists of 25 marks. I will first explain the format to you. Question number 1A is a scene extract from your textbook. That is the first lesson, An Astrologer's Day. We have to discuss or we have to solve a 12 marks activity sheet on it. Question number 1B is grammar, on which we have already seen a video about spot the error articles and prepositions. In this way, question number 1, A and B is 15 marks. And question number 2 is based on poetry section, where we have the first poem as our first unit test syllabus, Song of the Open Road. We have a scene extract from the poem for 10 marks. That's all. This is the format of your question paper. Now we shall discuss it in detail. Question number 1A, An Astrologer's Day. पहा, पहिला जो धडा आहे त्याच्यावर 12 मार्काचा ॲक्टिव्हिटी पॅसेज तुम्हाला विचारला जाणार. त्यामुळं तो धडा तुम्ही मुळातून वाचणं आवश्यक आहे. त्यातला पॅसेज विचारणार आणि त्याच्यावरती ॲक्टिव्हिटी करायला सांगणार म्हणताना तो धडा आपण मुळातून वाचलेला असला पाहिजे. रिमेंबर स्टुडंट्स, युअर टेक्स्टबुक इज युअर बेस्ट गाईड. तुम्ही हे गाईड आणू का, ते अपेक्षित आणू का असं नेहमी विचारता, पण टेक्स्टबुक हेच तुमचं सर्वात चांगलं गाईड आहे. तुम्ही जर टेक्स्टबुक मुळातून वाचलं तर तुम्हाला जवळजवळ 90 ते 95% ॲक्टिव्हिटीज स्वतंत्रपणे तुम्हाला सोडवता येतील. आता उदाहरणार्थ आपण एक पॅसेज आज बघणार आहोत, पेज नंबर 2 आणि 3वर जो आलेला आहे. धड्याची सुरुवात जिथे होते तिथून, ॲट द मिड डे वगैरेपासून. तर पहिला जो प्रश्न आहे तो वेब पूर्ण करण्याचा आहे. वेबच्या मध्यभागी तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे प्रोफेशनल इक्विपमेंट असं दिलेलं आहे. प्रोफेशनल इक्विपमेंट ही कोणती आहेत ॲस्ट्रॉलॉजरची ते गाळलेल्या जागी तुम्हाला भरायचं आहे. या ठिकाणी 2 जागा त्यांनी भरून दिलेल्या आहेत आणि उरलेल्या 4 जागा तुम्हाला भरायच्या आहेत. तर त्यांनी भरून दिलेल्या जागा कोणत्या आहेत? पॅल्मारा रायटिंग आहे आणि स्क्वेअर पीस ऑफ क्लॉथ आहे. आता आपल्याला काय भरायचं आहे तर सेक्रेड ॲश, कॉवायर शेल्स, नोटबुक आणि सॅफरन कलर्ड टर्बन या 4 वस्तू. प्रोफेशनल इक्विपमेंट्स म्हणजे त्या ॲस्ट्रॉलॉजरची व्यावसायिक साधनं कोणती होती. तर तो भगव्या रंगाचा फेटा बांधायचा, सेक्रेड ॲश म्हणजे कपाळावर भस्म लावायचा, कॉवायर शेल्स म्हणजे त्याच्याकडे कवड्या होत्या आणि नोटबुक म्हणजे त्याच्याकडे एक वही होती. दीज आर द प्रोफेशनल इक्विपमेंट्स. त्यानंतर A2 बघा. A2मध्ये म्हटलेलं आहे की डिस्क्राईब द मार्केट प्लेस इन 50 वर्ड्स. 50 शब्दामध्ये तुम्हाला मार्केट प्लेसचं वर्णन करायचं आहे. मार्केट प्लेसवर एक मोठा पॅरेग्राफ तुम्हाला 3 नंबर पानावरती दिसून येतो. द मार्केट प्लेस वॉज अ रिमार्केबल प्लेस वेअर सर्जिंग क्राऊड वॉज ऑलवेज मूव्हिंग अप अँड डाऊन. नेहमी गर्दीचा असा तो रस्ता होता. ऑन द नॅरो रोड मॉर्निंग टू इव्हनिंग. सकाळपासून संध्याकाळपर्यंत तिथं गर्दी असायची. अ व्हरायटी ऑफ ट्रेड्स अँड ऑक्युपेशन्स वेअर सीन देअर. इट इन्क्लुडेड मेडिसिन सेलर्स ऑफ स्टोलन हार्डवेअर अँड जंक, मॅजिशियन्स, ॲन ऑक्शनियर ऑफ चीप क्लॉथ अँड अ वेंडॉर ऑफ फ्राईड ग्राउंडनट्स. इट वॉज अ नॉयझी मार्केट ड्यू टू द शाउटिंग ऑफ द ट्रेडर्स. 50 मार्कात सांगायचं आहे की मार्केट प्लेसमध्ये विविध गोष्टी विकणारे विक्रेते होते. औषध विक्रेते, जंक विकणारे, चोरीचा माल विकणारे, स्वस्तात कापड विकणारे आणि शेंगदाणे विकणारे. अँड ऑल ऑफ देम यूज टू शाऊट ऑल द व्हाईल. सर्व वेळ ते लोक ओरडत राहत असत. त्यानंतर तिसरी जी ॲक्टिव्हिटी आहे
त्याच्यामध्ये तुम्हाला विचारले की द ॲस्ट्रॉलॉजर्स ट्रिक्स टू अट्रॅक्ट द पीपल. A3 बघा. द प्रॉफिट मेड स्पेशल अरेंजमेंट्स टू अट्रॅक्ट पीपल. तो ॲस्ट्रॉलॉजर लोकांना आकर्षित करण्यासाठी काय काय करायचा. तर द प्रॉफिट मेड स्पेशल अरेंजमेंट टू अट्रॅक्ट पीपल. ही स्प्रेड आउट हिज प्रोफेशनल इक्विपमेंट्स इन फ्रंट ऑफ हिम. वर आपण वेबमध्ये जे साहित्य लिहिलं आहे, नोटबुक असेल, कवड्या असतील, त्याचा तो चौकोनी कापडाचा तुकडा असेल, ही यूज टू स्प्रेड इट. ते सगळं स्वतःसमोर तो मांडून बसायचा. हिज फोरहेड वॉज शायनिंग विथ सेक्रेड ॲश. कपाळावर नेहमी भस्म लावलेलं असायचं. द पेंटेड फोरहेड अँड द डार्क मुश्ताक विथ स्ट्रीम्ड डाऊन टू हिज चिक्स एनहान्स्ड द पॉवर ऑफ हिज आईज. त्याचं रंगवलेलं कपाळ आणि लांब लांब मिशा गालापर्यंत जायच्या आणि त्यामुळं त्याच्या डोळ्यांना एक पॉवर प्राप्त होत असे. ही वुंड अ सॅफरन टर्बन अराउंड हिज हेड. डोक्याभोवती मुंडासं गुंडाळलेला असे भगव्या रंगाचा फेटा बांधत असे. तर वरच्या वेबमधल्या सगळ्या गोष्टी वापरून तुम्ही या प्रश्नाचं उत्तर लिहू शकता. आता त्याच्या पुढचा जो प्रश्न आहे तो आहे पर्सनल रिस्पॉन्सचा. दिसतो तुम्हाला स्क्रीनवर. राईट इन 50 वर्ड्स अबाउट द करिअर यू वूड लाईक टू चूज इन युअर लाईफ. तुमच्या आयुष्यात तुम्हाला कोणतं करिअर निवडायचं आहे. या प्रश्नाचं उत्तर तुम्ही स्वतः लिहू शकता. आय वॉन्ट टू बी अ पोलीस, आय वॉन्ट टू बी अ टीचर, आय वॉन्ट टू बी अ शॉपकीपर. मला दुकान काढायचं आहे कसल्या तरी वस्तूंचं. असं तुम्हाला जे आवडत असेल ते करिअर तुम्ही या ठिकाणी लिहू शकता आणि ते कसं महत्त्वाचं आहे किंवा तुमच्या आवडीचं आहे ते तुम्ही लिहू शकता. उदाहरणार्थ, आय वॉन्ट टू गो इन इंडियन आर्मी बिकॉज आय वॉन्ट टू सर्व माय नेशन. मला आर्मीत जायचे कारण मला माझ्या देशाची सेवा करायची आहे. अशा पद्धतीने तुम्ही या प्रश्नाचं उत्तर लिहू शकता. त्यानंतर सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे तो म्हणजे लँग्वेज स्टडी. लँग्वेज स्टडी म्हणजे पूर्वीचा जो ग्रामरचा प्रश्न आहे. 2 मार्कासाठी आपल्याला ग्रामर विचारलं जाणार आहे. 2 वाक्य या ठिकाणी पॅसेजमधलीच घेतली जातील. बघा तुम्हाला दिसत आहे. धिस कलर स्कीम नेव्हर फेल्ड. मेक ॲफर्मेटिव्ह विदाऊट चेंजिंग द मीनिंग. अर्थ न बदलता होकारार्थी करा. फेल म्हणजे अनसक्सेसफुल. फेलच्या विरुद्ध काय? सक्सेसफुल. त्यामुळं आपण विरुद्धार्थी शब्द वापरून हे वाक्य होकारार्थी करू शकतो. नकारार्थी नेव्हरमुळे झालेले ते नेव्हर काढून टाकायचं आहे. द कलर स्कीम वॉज ऑलवेज सक्सेसफुल. कलर स्कीम नेहमी सक्सेसफुल होत असे. नंतर ही वुंड अ सॅफरन कलर टर्बन टू क्राउन द इफेक्ट. ही वुंड अ सॅफरन कलर टर्बन अराउंड हिज हेड. मेक कंपाऊंड सेंटेन्स. टू क्राउन द इफेक्ट ह्यानी वाक्याची सुरुवात झाली आहे. जेव्हा वाक्याची सुरुवात टूनी होते तेव्हा ते सिम्पल वाक्य असतं. या ठिकाणी कंसात सूचना आहे मेक कंपाऊंड सेंटेन्स. तुम्हाला आठवत असेल मी तुम्हाला सांगितलं की कंपाऊंड वाक्य करायचं असेल तर त्या ठिकाणी अँडचा वापर आपण करत असतो. दोन्ही क्लॉजेसच्या मध्ये अँड घालायचं आहे. ही वुंड अ सॅफरन कलर टर्बन अराउंड हिज हेड अँड क्राउनड द इफेक्ट. A6 बघा. टेबल दिलेले. मॅच द वर्ड्स गिवन इन ए विथ देअर मीनिंग्स गिवन इन बी. शब्दार्थाची जोडी लावायचे. पहिला शब्द आहे पंक्च्युअली. पंक्च्युअली म्हणजे ॲट द प्रॉपर टाईम. दुसरा आहे रिमार्केबल. रिमार्केबल इज स्ट्रायकिंग. ऑब्स्क्युअर म्हणजे धूसर, अस्पष्ट, अनक्लिअर. आणि सेक्रेड म्हणजे पवित्र, दॅट इज होली. बघा, पंक्च्युअली, ॲट द प्रॉपर टाईम, रिमार्केबल, स्ट्रायकिंग, ऑब्स्क्युअर, unclear, and sacred, holy. In this way, here we have completed the 12-mark activity sheet for as the revision of first unit test. In the same way, you can study the another passage I have given you and in PDF so that you can write any passage from the astrologer's day. Is that clear? Thank you.